नमस्कार मंडळी, तर आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। ती म्हणजे मस्त असा चवदार भन्नाट चवीचा असा कोळंबी भात घरच्या साहित्यात मोकळा सुटसुटीत असा कोळंबी भात दाखवत आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल आणि 1 चमचा साजूक तूप ॲड केलेलं आहे। तेल आणि तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसणीची पेस्ट ॲड केलेली आहे, ती छान परतून घेतलेली आहे तेलामध्ये। काही खडे मसाले ॲड केले, तेजपत्ता, मसाला, वेलची, काळी मिरी, लवंग, जिरं आणि दालचिनी असे थोडे खडे मसाले ॲड केलेले आहेत। 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून असे छान असे तेलामध्ये आणि तुपामध्ये परतून घेतलेले आहेत। कांदा मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो उभा चिरून छान असा परतून घेतलेला आहे। टोमॅटो मऊ झाल्यानंतर मसाले ॲड केलेले आहेत। 1 चमचा हळद, 2 चमचे पुलाव मसाला आणि 1 चमचा लाल तिखट। तिखट आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घाला। छान मसाले परतून झाले का त्याच्यामध्ये 2 चमचे दही ॲड केलेला आहे। दही ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर स्किप करू शकता। पुदिन्याची पानं घातलेली आहेत छान फ्लेवर येण्यासाठी। 1 वाटी कोळंबी इथे ॲड केलेली आहे। कोळंबी मी मॅरिनेट करून ठेवली होती, पहिले स्वच्छ धुवून घेतलेली, काळा धागा काढून घेतलेला आणि त्याला मीठ, हळद आणि आलं लसणीची पेस्ट लावून ती मॅरिनेट करून ठेवलेली। इथे मी 1.5 कप एवढा तांदूळ घेतलेला आहे। मी घरचा तांदूळ इथे वापरलेला आहे, तुम्ही कुठचाही तांदूळ इथे वापरू शकता। मी इथे सुरती कोलम वापरलेला आहे। आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे, चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि छान एकदा परतून घ्यायचं आहे। 1.5 कप तांदळासाठी 3 कप एवढं इथे पाणी वापरलेलं आहे आणि छान आपल्याला आता पाणी घालून एकदा परत छान भात आहे तो आपला मिक्स करून घ्यायचा आहे। कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली, अर्धा लिंबाचा रस ॲड केलेला आहे। लिंबाचा रस ॲड केल्याने छान आपला जो तांदूळ आहे, भात आहे आपला, तो मोकळा सुटसुटीत होतो। आणि 1 चमचाभर आपल्याला साजूक तूप ॲड करायचं आहे आणि आपल्याला छान परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे। आपल्याला जो हा भात आहे तो आता झाकून 5 मिनिटं आपल्याला मोठ्या गॅसवरती आणि 5 मिनिटांनंतर गॅसची फ्लेम आहे ती एकदम बारीक करून हा शिजवायचा आहे, कारण खाली लागू नये यासाठी आपल्याला बारीक गॅस करायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की किती मस्त आपला छान सुटसुटीत आणि मोकळा असा कोळंबी भात घरच्या घरी आणि ते पण अगदी कमी साहित्यामध्ये मस्त असा तयार झालेला आहे। खूप छान सुगंध सुटला आहे। ही रेसिपी घरी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझ्या रेसिपी शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय। थँक्यू फॉर वॉचिंग RK फूड स्टुडिओ।